फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? होप ऑल ऑफ यू डुईंग वेल. आज संडे आहेत आणि तांदूळ मी याच्यासाठी दाखवते कारण हे माझ्या आईच्या शेतातले नवीन तांदूळ आहेत. तर नवीन तांदूळ आल्यावरती माझ्या लक्षात आलं की लोक नवीन तांदळापासून काही ना काही रेसिपी बनवतात. जसं 70 भोके ज्याला म्हणतात ते बनवतात, आक्षे बनवतात किंवा डोसे पण बनवतात. मी म्हटलं थोडं काहीतरी हटके केलं पाहिजे म्हणून मी एक रेसिपी ट्राय करण्याचा प्रयत्न करते आहे. चला तुमच्यासोबत पण शेअर करते म्हटलं. म्हणून त्यासाठी अगोदर आपण 1-2 वाटी तांदूळ भिजू लावूया. लेट्स गो. आता आपले तांदूळ भिजून 3 तास झालेले आहेत. आता आपण यांना ग्राइंड करून काढू. ग्राइंड करताना आपण त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला दूध. लेट्स गो. रेडी झालं आहे बघा. हे अशा पद्धतीने घट्ट बॅटर रेडी झालं पाहिजे बिलकुल. आता हे ते बॅटर आहे ज्याने आपण ते राईस बॉल बनवले आहे. ठीक आहे. हे तर मी एक रेडी करून ठेवलेलं आहे, पण आपल्याला असं वाटीमध्ये घ्यायचं आहे. हे ते बॅटर आहे जे आपण रेडी करून ठेवलेलं आहे. का किती सुंदर दिसतंय. फुगून दुप्पट झालेलं आहे. हे असं दिसायला पाहिजे. म्हणजे आपण फेटून ठेवलं होतं ना याला रेस्ट करायला, ते 2 घंट्यानंतर असं दिसायला पाहिजे. आता आपण हा एक राईस बॉल रेडी केलेला आहे. ठीक आहे. ह्याला मी हाडते. हा मी ग्लासामध्ये मुद्दाम केला होता की हा किती फुगतो हे मला बघायचं होतं. तर हा मी रेडी केलेला आहे. बघा किती सुंदर निघाला ना. किती सुंदर दिसून राहिलंय. तर हा यासाठी लवकर निघाला बिकॉज मी ग्लासामध्ये खूप जास्ती तेल लावलं होतं क्वांटिटीने. मला ते पाहिजे होतं बिकॉज तो चिटकायला नको होता म्हणून मी जास्ती तेल घातलं होतं, त्याच्यामुळे तो पटकन निघाला. आता ह्या राईस बॉलचे आपण असे छान गोल गोल काप करू. मला तर हा दिसायला खूपच सुंदर दिसतो ना.
ते सुंदर दिसत आहेत बघा, फ्लफी अगदी. हा असा सुद्धा खाल्ला ना तरीच खूप सुंदर टेस्टी वाटतो, बिकॉज आपण याच्यात साखर घातलेली आहे ऑलरेडी. तर हा ना थोडासा आपल्याला असा गोडसर फ्लेवर देतो, तर ना खूप सुंदर टेस्टी वाटतो. आणि चिली सॉसमुळे एक तिखट फ्लेवर देतो, तर इतकं सुंदर कॉम्प्लिमेंट जातं ते. आता आपण यांना वाटीमध्ये बनवणार आहे, त्यासाठी तेल आपण घेतलेलं आहे, वाटी घेतलेली आहे आणि याला आपण वाफेवरती शिजवायचं आहे. त्यामध्ये मी ऑलरेडी पाणी घेतलं होतं, मी आणखी पाणी घालते आहे. त्याच्यावरती आपल्याला ठेवायची आहे जाळी, बिकॉज आपल्याला वाफलून घ्यायचं आहे, स्टीम करायचं. ठीक आहे. थोडं शिजायचं, थोडा वेळ ठेवावं. पूर्ण रेडी झालेले आहेत, आपण यांना रिमूव्ह करू. मी यांच्यामध्ये बेसला जास्ती तेल घातलं होतं, तर बघा हे आपोआपच काठं सोडत आहेत, म्हणून जास्ती तेल घालायचं असतं. हे आपले झाले आहेत रेडी, दिसायला सुंदर, खायला पण चविष्ट. आणि मी याला ग्रीन चिली सॉससोबत सर्व करते आहे. तुम्ही याला कुठल्याही सॉससोबत सर्व करू शकता, टमॅटो सॉस, चिली सॉस, सोया, शेजवान चटणी, कुठल्याही सॉससोबत. आणि ना दुधामुळे याला एक ना गोडसर चव आलेली आहे, त्याच्यामुळे इतकं सुंदर मॉइस्ट वाटते, ते काहीतरी वेगळं. आणि भाताऐवजी कधी हे पण ट्राय करायला खूप सुंदर आहे, ते तसंही भाताचंच काम करतं आहे. नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही आवडेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.